सर्वसाधारणपणे नाथ म्हणून ओळखले जाणारे संत एकनाथ, जन्म पैठण, इस 1533, इस 1599, हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातले एक संत होते। त्यांचा जन्म इस 1533 मध्ये पैठण येथे झाला। संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा। ते सूर्याची उपासना करीत। श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते। आईचे नाव रुक्मिणी होते। आईवडिलांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही। एकनाथांचे पालनपोषण आजोबांनी केले। चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत। एकनाथांचे गुरु सद्गुरू जनार्दन स्वामी हे देवगड, देवगिरी येथे या दरबारी अधिपती होते। हे मूळचे चाळीसगावचे रहिवासी, त्यांचे आडनाव देशपांडे होते। ते दत्तोपासक होते। गुरु म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते। नाथांनी परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले। द्वारपाल म्हणून दत्तात्रेय नाथांच्या द्वारी उभे असत असे म्हणतात। नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या। नाथांनी पैठणजवळच्या वैजापूर येथील एका मुलीशी विवाह केला। एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला। त्यांचा हा मुलगा हरिपंडित त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले। एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी दरवर्षी नाथांच्या पादुका आषाढीवारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली। हरीला प्रल्हाद, मेघश्याम व राघोबा अशी 3 अपत्ये झाली। पैकी केवळ मेघश्याम यामधल्या मुलाचा मूळ वंश सद्यस्थितीत पैठण येथे अस्तित्वात आहे। कवी मुक्तेश्वर हे नाथांचे मुलीकडून नातू होत। ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे 250 वर्षांनी एकनाथांचा जन्म झाला। बयेदार उघ असे म्हणत नाथांनी अभंगर्चना, भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या सहाय्याने जनजागृती केली। एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते। त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन केले। ते एका जनार्दन म्हणून स्वतःचा उल्लेख करतात। एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे। एकनाथी भागवत हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे। ही 11 स्कंदावरील टीका आहे। मुळात एकूण 1367 श्लोक आहेत, परंतु त्यावर भाष्य म्हणून 18,810 ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत। व्यासांनी रचलेले मूळ भागवत 12 स्कंदांचे आहे। नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे 40,000 ओव्या आहेत। रुक्मिणी स्वयंवर हेही काव्य त्यांनीच लिहिले आहे। दत्ताची आरती ही त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाण, त्यांची आरती गणपतीसमोर गायच्या आरत्यांपैकी एक आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकनाथांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली। नाथ हे महावैष्णव होते, दत्तभक्त होते, देवी भक्त पण होते। जातिभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले। फाल्गुन वद्य षष्ठी, शके 1521, 26 फेब्रुवारी इस 1599 या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला। फाल्गुन वद्य एकनाथ षष्ठी हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो। एकनाथांची शिष्य परंपरा संत एकनाथ महाराजांच्या शिष्य शाखा महाराष्ट्र आणि बाहेरही मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे। त्यापैकी काही श्री नारायणगड, बीड, श्री भगवानगड, नगर, एका जनार्दनी नाथपीठ, अंजनगाव सुरजी, श्री अमृतनाथ स्वामी मठ, आळंदी, श्री तुकाविप्र महाराज, पंढरपूर, अंजनवती, श्री कृष्णदयार्णव महाराज, पैठण, भारतातील सर्व मठ, श्री गोपालनाथ महाराज, त्रिपुटी, सातारा। एकनाथांची वंशपरंपरा संत एकनाथांच्या वंशजांची अनेक घरे पैठण आणि बाहेरही आहेत। उपलब्ध माहितीनुसार नाथांच्या नंतर त्यांच्या वंशजांनी त्यांची वारकरी संप्रदायाची आणि दत्त संप्रदायाची धुरा नेटाने चालविली। कीर्तन आणि गायन याद्वारे त्यांनी त्या काळी छाप पाडल्याचे अनेक कागदपत्राद्वारे लक्षात येते। त्यांच्यातील पहिले रामचंद्र भानुदास बाबा यांचा उल्लेख खरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 11 गुरूंपैकी एक असा केलेला आहे। शाबुवा म्हणून 4थ्या-5व्या पिढीत एक सत्पुरुष होऊन गेले। त्यांच्या संबंधी अनेक कथा सांगितल्या जातात।
6व्या-7व्या पिढीतील काशीनाथ बुवा व रामचंद्र बाबा दुसरे यांचा मोठा प्रभाव भोसले, पेशवे, शिंदे, होळकर, निंबाळकर, गायकवाड, धार देवास आदींवर असल्याचे दिसते. काशीनाथ बुवा यांचा उल्लेख गायक म्हणून येतो तर रामचंद्र बाबा दुसरे यांचा उल्लेख कीर्तनकार व गायक म्हणून येतो. सद्यपरिस्थितीत योगीराज महाराज गोसावी, योगीराज पैठणकर यांचे नाव नाथांचे 14वे वंशज म्हणून संप्रदायात अग्रक्रमाने घेतले जाते.